बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मागील निवडणुकीत सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांची घरात बसून इंटरनेटवर लाईव्ह करणाऱ्यांची तिकिटे कापली, अनेकांना वंचित ठेवलं, त्यामुळे 1.5 वर्षापूर्वी उठाव करावा लागला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका करताना स्पष्ट केलं। हिंगोली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बाबूराव कदम यांच्या प्रचारार्थ एकनाथ शिंदे 12 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यातील हदगावमध्ये आले होते। यावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते। उद्योगमंत्री उदय सामंत, अभिनेते गोविंदा यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांची उपस्थिती होती। एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की पोलीस भरतीसाठी मुदतवाढ देण्यात आली असून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ESBCचे प्रमाणपत्र देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। तसेच मराठा आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात गेलेल्यांना स्थगिती मिळाली नाही, कारण हे आरक्षण टिकण्यासाठी आमच्याकडे डाटा आहे। पूर्वीचे सरकार अहंकारी होते, कमिशन आणि करप्शन अशी त्यांची नीती आहे। पुढे ते म्हणाले, विदर्भ, मराठवाड्यात गारपीट, अवकाळी पावसानं शेती पिकांचं नुकसान झालंय। या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना आज सकाळीच दिल्या आहेत। तसेच हिंगोलीतील गारपिटीने मृत झालेल्या व्यक्तीला 5 लाख रुपयांची मदतही यावेळी जाहीर करण्यात आली, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। पैशांची अर्थव्यवस्थेची मक्तेदारी हेच मोदींचे अर्थशास्त्र आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे। तसेच फोडा, झोडा आणि लोढा, भाजपचे हेच चरित्र आता उघडे पडले आहे, असा हल्लाबोल ठाकरे गटाच्या मुखपत्रातून करण्यात आलाय। येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून सातत्याने पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केलं जात आहे। पैशांची अर्थव्यवस्थेची मक्तेदारी हेच मोदींचे अर्थशास्त्र आहे। पैशांच्या जोरावर पक्ष फोडा आणि निवडणुकीच्या खर्चाला अदानी, लोढा असे एकंदरीत चित्र आहे। फोडा, झोडा आणि लोढा, भाजपचे हे चरित्र आता उघडे पडले आहे। वसुली रॅकेट चालवणाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणा हे सध्याच्या अर्थव्यवस्थेचे खांब ठरले आहेत। तरीही कुणाला वाटत असेल की देशाची अर्थव्यवस्था योग्य दिशेने चालली आहे, तर त्यांना आमचे साष्टांग दंडवत, असा हल्ला ठाकरे गटाने चढवला आहे। पुढे त्यांनी मोदींवर निशाणा साधताना म्हटलं, कार्यवाहक पंतप्रधान मोदी हे सध्या विकास, लोककल्याण, गरिबी हटवण्यावर बोलू लागले आहेत। त्यांचे बोलणे वरवरचे आहे, पण देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे। मोदी यांनी देशाची सूत्रे 2014 साली हातात घेतली, तेव्हा देशावर 49 लाख कोटी कर्ज होतं। 2024 साली कर्जाचा आकडा 205 लाख कोटींवर जाऊन पोहोचला आहे। पण या कर्जाच्या बदल्यात देशाला काय मिळालं? देशातील मोठा वर्ग गरिबी, बेरोजगारीशी संघर्ष करतो आहे आणि महागाई हटवण्याची मोदींची घोषणा फेल ठरली आहे, असे भाष्य ठाकरे गटाने केले आहे। शिंदे गटात कुणाला उमेदवारी द्यायची हे भाजप ठरवत आहे, यावरून त्यांची लायकी कळते, असा खोचक टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावलाय। तर रद्द केलेली हजाराची नोट म्हणजे मोदी आहे, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय। दरम्यान ते पुढे म्हणाले की देशातील, राज्यातील अनेक मुस्लिम आणि दलित संघटना स्वतःहून पुढे येत लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी, मोदींचा पराभव करण्यासाठी पुढे येत मावियाला साथ देत आहेत। मराठवाड्यातील शिवसेनेचे चित्र असे आहे की आमचे 4ही उमेदवार विजयी होतील। शिवाय महाविकास आघाडीचा जर विचार केला तर जालना, नांदेड, लातूर, बीड या मतदारसंघात सुद्धा जिंकण्याची शक्यता आहे। यावेळी जालना, लातूर या 2 मतदारसंघांमध्ये बदल घडणार आहे। तर पंकजा मुंडे यांची निवडणूक आता सोपी राहिलेली नाही। नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर यांची निवडणुकीत मविया आदर्श टॉवरला धक्का देईल आणि कोसळून पडेल, असा टोला संजय राऊत यांनी महायुतीला लगावला आहे। महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे 35+ उमेदवार निवडून येतील। प्रकाश आंबेडकर म्हणाले की 20 जागांचे मत आम्ही भाजपसोबत फिक्सिंग केले, त्या जागा भाजप हारणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे। महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 35 पेक्षा जास्त जागा मिळतील। हा निकाल बदलण्याची ताकद कोणाचीही नाही। अदृश्य शक्ती किंवा महाशक्ती देखील हा निकाल बदलू शकणार नाही। आता जनता आमच्यासोबत आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे। किरीट सोमय्या यांनी अनेकदा भाजपसाठी मार खाल्ला, मात्र त्यांना त्यांच्याच पक्षाने खासदारकीचं तिकीटही देऊ नये हे दुर्दैवी असल्याचं विधान ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केलं आहे। तसेच सोमय्यांचा एका व्हिडिओनंतर त्यांना कुठेही तोंड दाखवायला जागा राहिली नाही, अशी टीकाही परब यांनी केली आहे। ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते। यावेळी किरीट सोमय्या यांच्यावर अनिल परब यांनी जोरदार निशाणा साधला आहे। ते म्हणाले की ज्या किरीट सोमय्या यांनी अनेक नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला, भाजपसाठी एवढे मोठे काम केले, अनेकदा त्यांच्यासाठी मारही खाल्ला, त्यांना त्यांच्या पक्षाने एक खासदारकीही देऊ नये ही दुर्दैवी घटना आहे। किरीट सोमय्यांच्या एका व्हिडिओनंतर त्यांना कुठेही तोंड दाखवायला जागा राहिली नाही। त्यांच्या अनेक भानगडी असून पुढे एक ना एक दिवस त्याही बाहेर येतील, असा दावा अनिल परब यांनी केला आहे। तसेच किरीट सोमय्यांचा वापर करून फायदा झाल्यावर भाजपने त्यांना फेकून दिल्याचा आरोपही अनिल परब यांनी केला आहे। ते म्हणाले की किरीट सोमय्या हे माकड आहेत आणि मदारी सांगेल तसे ते नाचतात। ज्याच्यावर आरोप करायला सांगितले जाते त्यांच्यावर आरोप करतात, त्यानंतर तो व्यक्ती भाजपात आल्यानंतर किरीट सोमय्यांना बाजूला केलं जातं। हे जे काही भुंकणारे लोक आहेत ते मनापासून हे काम करत नाहीत, असे परब म्हणाले। किरीट सोमय्यांनी एवढ्या नेत्यांवर आरोप केले, त्यातून अनेक नेते भाजपमध्ये गेले।
सोमे यांनी भाजपसाठी एवढं काम केलं, पण त्यांना एक खासदारकीही देऊ नये याचं वाईट वाटतं. त्यांना त्यांच्या कुटुंबांसमोर तोंड दाखवायला लाज वाटते, तरीही त्यांना भाजपकडून एक खासदारकीही दिली जात नाही, हे दुर्दैवी आहे, असे परब म्हणाले. नरेंद्र मोदींना राम मंदिराचा राजकीय फायदा घ्यायचा होता. अयोध्येच्या बाहेर त्याचा प्रभाव नाही. नरेंद्र मोदी इमोशनल ब्लॅकमेलिंग का करतात? दगडात देव असतो का? मला वाटलं तर मी कराड येथील मंदिरात जाईन. मोदींनी मुद्दे घेऊन निवडणूक लढवलं पाहिजे, असं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की ज्या लोकांनी मोदींना मतदान केलं ते लोक नाचत आहेत. अयोध्येत राम मंदिर बांधलं त्यामुळे फारसा काही परिणाम झाला आहे असं वाटत नाही. गावात खाजगी मंदिर बांधणं आणि अयोध्येत राम मंदिर बांधणं यात काय फरक आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की नरेंद्र मोदींचे सरकार घालवण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. पुढे ते म्हणाले, बंडखोरी होत असेल तर कार्यकर्त्यांना शांत केलं पाहिजे. फोनवरून सर्व सुरू आहे. कोणत्या पक्षाला किती जागा लढवायची यावर चर्चा झाली. त्यानंतर आमच्या दिल्लीतही नेत्यांनी चर्चा केली आणि त्यानंतर ही आकडेवारी बाहेर आली. जागांवरून आकडेवारी बदलेल, त्यामुळे जागांची अदलाबदल होऊ शकते. अदलाबदल करायला काहीही हरकत नाही. मी कोणतंही नाव घेणार नाही. 2 पक्षांच्या चर्चेतून मार्ग निघू शकतो, असे त्यांनी म्हटलं आहे. जर कुणाकडे सक्षम पर्याय असेल तर विचार होऊ शकतो. मतदारसंघाची वाटणी, इतिहास, स्थानिक पातळीवरची संघटना या संदर्भात मांडणी झालेली नाही. उशीर झाला आहे हे मान्य आहे, पण पहिल्यांदाच 3 पक्षांची आघाडी झाली आहे. अशोक चव्हाण यांना आम्ही चांगलं खातं देणार होतो, मात्र ते राज्याच्या राजकारणातून बाहेर गेले आहेत, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतरही राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागला नसता, अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोदींचे कौतुक केले आहे. निकालानंतरही अनेक प्रलंबित कामांमध्ये राम मंदिराचं काम प्रलंबित राहिलं असतं, असे देखील त्यांनी म्हटलं असून गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळातील पहिल्या 5 वर्षातील ज्या गोष्टी मला पटल्या नाहीत त्यात देखील मी विरोध केला, मात्र ज्या गोष्टी मला पटल्या त्याबाबत मी कौतुकही केलं आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटलं. मला भूमिका बदलणं आवश्यक वाटलं, त्यामुळे मी भूमिका बदलली असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना देखील मी काही मागितलं नव्हतं आणि कौतुक करतानाही मागितलं नाही. जे मला आवश्यक वाटलं ते मी केलं, असे देखील त्यांनी म्हटलं आहे. राज्यात आपल्याला धर्मावर राजकारण करायचं नाही, मात्र 1992 पासून 2024 पर्यंत रखडलेली एखादी गोष्ट ज्यामध्ये अनेक कारसेवकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, शरयू नदीमधील अनेक कारसेवकांची प्रत्येतरंगत असल्याचं दूरदर्शनवर दाखवलं जात होतं, त्या सर्व कारसेवकांचा आत्मा आता शांत झाला असेल, असे म्हणत राज ठाकरे यांनी राम मंदिर उभारण्याच्या भूमिकेला समर्थन दिलं आहे. इतके वर्ष प्रलंबित असलेला राम मंदिराचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला असला तरी देखील उभं राहिलं नसतं, असं म्हणत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. विजय वडेट्टीवार यांना त्यांच्याच पक्षामध्ये किती किंमत आहे महाराष्ट्राला माहीत आहे. विजय वडेट्टीवार यांनी आपल्या मुलीच्या तिकिटासाठी 10 दिवस दिल्लीत बसून होते, मात्र तिकीट मिळवू शकले नाहीत, असा टोला मंत्री धर्मराव अत्राम यांनी लगावला आहे. पुढे ते म्हणाले की गडचिरोली लोकसभा मतदारसंघासाठी डॉक्टर उसेंडी यांना तिकीट मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत होते, मात्र ते सुद्धा मिळू शकलं नाही. त्यामुळे त्यांची किंमत किती आहे हे सगळ्या महाराष्ट्राला दिसून आलं. त्यांच्या मुलीला तिकीट मिळालं नाही म्हणून ते नाराज आहेत. ते चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये फिरकले सुद्धा नाहीत, मात्र माझ्यावर टीका करत आहेत, असेही त्यांनी म्हटलं. विजय वडेट्टीवार काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आहेत. ते भाजप खासदार अशोक चव्हाण यांचे राईट हँड आहेत. वडेट्टीवार यांच्या गोटातील अनेक नेते भाजपमध्ये गेलेत, हे एक सूचक संकेतही आहेत. त्यामुळे विजय वडेट्टीवार हे सुद्धा लवकरच भाजपमध्ये जाणार असून ही 100% खरी गोष्ट आहे, असे धर्मराव अत्राम यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं. विजय वडेट्टीवार यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या काही बैठका झाल्या, चर्चाही झाल्या, त्यात मीही सहभागी होतो. त्यामुळे आज नाहीतर उद्या विजय वडेट्टीवार निश्चितच भाजपमध्ये जातील. या बैठकांची अधिक माहिती मी देऊ शकत नाही, पण तेही होते व मीही होतो एवढेच मी सांगेन. या सर्व चर्चा माझ्यापुढे झाल्या. खुद्द अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर आता विजय वडेट्टीवार काँग्रेसमध्ये राहून करणार तरी काय, तेही भाजपात जातील, असंही अत्राम म्हणाले. भीतीपोटी धर्मराव अत्राम माझ्यावर भाजपमध्ये जाण्याचा आरोप करत आहेत, असा पलटवार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तसेच विजय वडेट्टीवार वाघ आहे, भाजपच्या गुलामीपुढे झुकणार नाही, असेही ते म्हणाले. विजय वडेट्टीवार हे सुद्धा लवकरच भाजपमध्ये जाणार असून ही 100% खरी गोष्ट आहे, असे अत्राम यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले होते. यावरच विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले की गडचिरोली चिमूर लोकसभा काँग्रेसमध्ये झाला असून इंडिया आघाडीचे इकडे वर्चस्व दिसून येत आहे. या ठिकाणी त्यांना 100% भाजपचा पराभव दिसत आहे. धर्मराव यांना भीती वाटते की जर जागा भाजप हरली तर आपले मंत्रिपदही उद्या धोक्यात येईल. या भीतीपोटी हे माझ्यावरती भाजपमध्ये जाण्याचा आरोप करत आहेत, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तसेच वडेट्टीवार वाघ आहे, वाघासारखा जगणारा आहे, भाजपच्या गुलामीपुढे झुकणारा नाही. भाजपचे गुलाम झालेले राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यमंत्री धर्मराव अत्राम यांच्या अहेरी विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसच्या उमेदवाराला 30,000ची लीड निश्चित आहे. कोणी राजा आला किंवा बाजा आला तरी अहेरी विधानसभेत काँग्रेससाठी वातावरण तयार झालं आहे.
आत्राम यांच्या सभांना 150 लोक असतात, आमच्या सभांना मात्र हजारो लोक स्वतःहून येतात, असं वडेट्टीवार म्हणाले. धर्मराव यांचं आता काय राहिलंय, त्यांच्या मतदारसंघात त्यांनी कमळाला लीड घेऊन दाखवावी असे माझे आव्हान आहे. मी त्यांना आव्हान देतोय, असेही वडेट्टीवार म्हणाले.